मध्ये आपल्याला पाहायचंय की काय होणार आहे। म्हणजे सुरुवातीला फलंदाजी बोटा संघाची आहे, मग बोटा संघाची धावसंख्येत होणार आहे की नाही पहिल्याच डावामध्ये वाढ, पहिल्या डावामध्ये धावसंख्येत होणार आहे की नाही वाढ, हे ऐकण्यासाठी ऐकूया आवाज असेल प्रवीण गायकवाड। धन्यवाद। आवाजाचा कहर मनोज बेल्लेकर। आपण या ठिकाणी पाहतोय षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जे टाकले जाते पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू सीमा पार खणखणीत चौकार 4 रन। थँक्यू। सुहास शेठ वाळुंज नक्कीच आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला रक्तदान करतायत। सातत्याने या परिसरात त्यांच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन मात्र या पाठीमागे मात्र जे केले गेले आणि आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुहासजी वाळुंज। आपलं पुन्हा एकदा मात्र असेल हार्दिक हार्दिक स्वागत। स्कोर कार्ड वरती धावा 4। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी भारत शेठ गाडेकर यांच्या वतीने पारितोषिक असेल 500 रुपयांचं। हा चेंडू आपण पाहतोय सोन्या गायकवाड चेंडूला नक्की दिशा देतोय, वसूल केली जाते ती सिंगल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र वसूल केली जाते। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 5 धावसंख्येवरती। स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय नाजिमचं षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू आहे। संघटन काय असतं, मित्रत्व काय असतं, मैत्री काय असते हे पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच घारगाव मध्ये या। जनार्दन पाटील आहेर मित्र परिवार नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय, प्रत्येकाचा मान सन्मान करणारी क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय। काल देखील कालचे 2 दिवस नक्कीच आपण पाहिलं फार मोठी गर्दी क्रिकेट रसिकांनी केली होती। आज देखील सकाळच्या 17 पासून क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। अपील नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्थिर असेल, षटक क्रमांक पहिलं चालू आहे। स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। दर्दी प्रेक्षकांची गर्दी, जाणकार क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने मात्र उपस्थित आहेत। स्कोर कार्ड वरती धावा 5। नाजिमचं षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू आहे। ट्राईक खेळतोय शकर शेळके। हा चेंडू पॉइंटच्या दिशेला हलक्याशा हाताने ढकलून दिलाय, सिंगल वसूल केली जाते, 1 धाव त्या ठिकाणी वसूल केली जाते। धाव फलक जाऊन पोहोचतोय 6 वरती। नाजिमचं षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू असताना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक भारत शेठ गाडेकर 500 रुपयांचं पारितोषिक। भारत शेठ गाडेकर नक्कीच आपण पाहतोय यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे। सोन्याचा हा फटका, चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार 4 रन। थँक्यू थँक्यू। पारनेर तालुक्यातील टाकळी ओकेश्वर गावचा खेळाडू आहे सोन्या गायकवाड, सुशांत गायकवाड। अतिशय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गगनभेदी गगनचुंबी षटकार। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 16 रन 16 धावा षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपल्याला संपताना पाहायला मिळतंय। 5 षटकांचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे। माऊली हॉस्पिटल यांच्या वतीनं पारितोषिक शकर शेळकेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक। ललित लांबगे राजूर यांच्या वतीने देखील पारितोषिक 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं। भविष्य काळात राजूर प्रीमियर लीग
ही क्रिकेटची स्पर्धा देखील मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. ललित भाऊ लहामगे नक्कीच आपण पाहतोय एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीने देखील 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती चित्त्याच्या सपळीने येताना जो पाहायला मिळतोय, चेंडू फीड केलाय, चेंडू अडवलाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 धाव संख्येवरती. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेट मानवाच्या रक्तात नसा असलेला खेळ. टेनिस क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून अनेक माणसं जोडली जातात, असा खेळ टेनिस क्रिकेट. आणि आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून मात्र खूप मोठी गर्दी या क्रीडांगणावरती. सुशांत गायकवाडच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. से मेरे खिलाफ बगावत की काट जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं सुशांत गायकवाड हूं ना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. सुशांत तुटून पडतोय गोलंदाजावरती. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 23. ओव्हर क्रमांक 2 अमर गोरे गोलंदाजी मार्क वरती आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती मिडॉनच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू फील्ड केलाय. या ठिकाणी उपस्थित आहे सन्माननीय अक्षय वागचौरे, त्याचबरोबर स्वप्नील कोल्लम, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर गारगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सिद्धांत आहेर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय शिवाजी पाटील कानोरे, थांबा डीजे, शिवाजी पाटील कानोरे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व क्रिकेट रसिकांचं आपण पाहतोय धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनार्दन पाटील आहेर, माजी सदस्य जिल्हा परिषद अहमदनगर, यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हा फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. अमर गोरेचं षटक चालू आहे, षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू असताना 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक 28 धावा, 14 ची सरासरी. 4 षटकांचा खेळ अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 24 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 28 धावा. सोन्या गायकवाड 8 चेंडू 26 वरती खेळतोय. शेखर शेळके स्ट्राईक पासून पुन्हा एकदा थोडासा वंचित. या अगोदर आपण पाहिलं एका मॅच मध्ये स्ट्राईक पासून दूर होता, परंतु 3 ओव्हरच्या नंतर तो स्ट्राईक वरती आला आणि सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं होतं शेखर शेळकेनं. सोन्या गायकवाड डावखुरी आता तेजपुंज तारा स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. नाझीम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3, षटक क्रमांक 3. याच बरोबर सुशांत गायकवाडच्या बॅट मधून उत्तुंग षटकार.
नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावफलक असेल स्थिर आपण या ठिकाणी पाहतोय. आता 2 डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शुभम मोरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 41 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. ओ हा फटका नक्कीच आपण पाहतोय. धाव मिळणार नाहीये. धावफलक नक्कीच स्थिर आहे. गारगावची स्पर्धा म्हटलं की कैलासवासी सीतारामदादा चौधरी यांच्या आठवणी देखील आल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीयेत. टेनिस बॉल क्रिकेट या ठिकाणचं नक्कीच पूर्णपणे बदलत गेलं आणि आता आपण पाहतोय यावर्षी नामदार चषक या नावानं नक्कीच क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे. मुख्य आयोजक सन्माननीय जनार्दन पाटील आहेर, माजी सदस्य जिल्हा परिषद अहमदनगर. सर्वप्रथम पहिल्यांदा बरंचसं क्रिकेट त्यांनी मात्र खेळलं या परिसरात आणि त्यानंतर मात्र आयोजकांच्या भूमिकेमध्ये अनेक दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गारगाव नगरीमध्ये केलं. त्यातीलच एक नामदार चषक आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा 41. षटक संपली आहेत एकूण आपण पाहतोय 3 आणि आता इम्रान खान षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. गारगाव नगरी पेढ्यासाठी नक्कीच प्रसिद्ध असलेलं गारगाव नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील क्रीडा नगरी म्हणून नक्कीच या गारगावची ओळख. ओ हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी मध्ये मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इम्रान खानचं षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती चालू आहे. दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण खेळताना पाहतोय. इम्रान खान गोलंदाजी मार्कवरती तयार. गौरव भाऊ युवा मंच बोटा आणि त्यांच्या विरोधात शिवसागर लिजंड जुन्नर या 2 टीमच्या दरम्यान घमासान संघर्ष नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल घेतली गेली आहे. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली आहे. बून बून से बांधतायत सागर, थेंबे थेंबे तळे साचे नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. जसं षटकार चौकारांना महत्व आहे तसं सिंगल डबलला देखील महत्व आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 43 वरती पोहोचताना पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी जारी आहे. याच बरोबर वाघाची 10 धावांवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे. मॅच बॉल पोहोचवा आतमध्ये. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज इम्रान खान. हा फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार. याच बरोबर अर्धशतक होतंय पूर्ण. सुशांत गायकवाड अर्धशतक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आहे माननीय नितीन शेट आहेर सरपंच घारगाव यांचा दणदणीत षटकार. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक सुशांत गायकवाडच्या नावावरती. 14 चेंडू 52 धावांची खेळी. काय खेळ केलाय. दर्जा नक्कीच या खेळात पाहायला मिळाला. डावखुरे हाताचा तेजपुंज तारा त्याची बॅट तळपली आहे आणि बॅट एवढी काय तळपली आहे तिच्यावरती अगदी थंडगार बर्फ जरी नेऊन ठेवला तरी पेट्रोल टाकल्याप्रमाणे पेट घेईल एवढी बॅट तळपली आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. स्कोर कार्ड असेल स्थिर. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 55 धावा. संघाच्या धावफलकावरती 55 आहेत आणि वैयक्तिक सोन्या गायकवाडच्या नावावरती 52 आहेत. टाकी ढोकेश्वर तालुका पारनेर या ठिकाणचा खेळाडू आहे. आयकॉन म्हणून नक्की समाविष्ट केलंय. आपण या ठिकाणी पाहतोय सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. धाव फलक ओ दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केलाय परंतु दिला गेलाय नकार. आणि या स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत 56 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक संपतायत. एकूण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
12 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे आणि शेख गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. फार मोठा संघर्ष जारी नक्कीच आपण पाहतोय विजयासाठी असेल. यातून जिंकणारी टीम सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होईल आणि आपण पाहतोय सोन्या गायकवाडचा आणखीन एक जलवा. उत्तुंग षटकार. नाव गाजतय सोन्या गायकवाडचं. नक्कीच आपण पाहतोय 17 चेंडू 59 वरती खेळताना पाहायला मिळतोय. संघाच्या धावफलकावरती 62 धावा नक्कीच आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिस सय्यद आणि शेख नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. दे घुमा के षटकार. आतापर्यंत 8 षटकार नक्कीच खेळलेत सोन्या गायकवाडनं. लक्ष्मी उद्योग समूहाचे ओनर आदरणीय आमचे राहुल शेठ गडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राहुल शेठ गडगे साहेबांना विनंती करेल, साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सन्नापन्न व्हावं ही आपणास विनंती असणार आहे. आदरणीय राहुल शेठ गडगे, लक्ष्मी उद्योग समूहाचे ओनर. 68 धावा. ओ हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. धावफलक जर पाहिलं तर मात्र 19 चेंडू 65 धावांवरती सोन्या गायकवाड खेळतोय. संघाचा धावफलक 68 धावा. हरुमभाई शेख नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात. एक जुने जाणते खेळाडू आहेत. त्यानंतर मात्र अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील या घारगाव नगरीत आपण पाहिलं. दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना करता है, आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपण या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी अप्रतिम आहे. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या साह्यानं 75 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अनिस होतोय सज्ज. 6 षटकांची मॅच. या षटकात आतापर्यंत 3 षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 21 चेंडू 72. विक्रम नक्कीच झालाय सोन्या गायकवाडच्या नावावरती. काय खेळ करतोय. आणि हा चेंडू आपण पाहतोय असेल निर्धाव, असेल डॉट बॉल. शुभम मोरे आणि सोन्या गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅच चालू आहे. क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो गौरव भाऊ युवा मंच बोटा आणि त्यांच्या विरोधात शिवसागर लेजंड जुन्नर 2 टीम आमने सामने आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारी टीम आहे गौरव भाऊ डोंगरे युवा मंच. टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी आणि 75 धावा 5 षटकामध्ये स्कोर कार्ड वरती येत आहेत. शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल आणि स्ट्राइक वरती पोहोचतोय सोन्या गायकवाड, सुशांत गायकवाड. त्या ठिकाणी उद्या कॉलबॅकचे राऊंड आहेत आणि उद्या कॉलबॅकच्या राऊंड मध्ये अ गटात 3 मॅच, ब गटामध्ये 3 मॅच आहेत. म्हणजे उद्या 6 मॅचेस आहेत. उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 10 वाजता दिवसाला या ठिकाणी जी सुरुवात होणार आहे. प्रवीण
आणि या इनिंग मधला 10वा षटकार खेळतोय सुशांत गायकवाड. चौफेर फटकेबाजी. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल शनिकृपा माननीय अमोल शेठ कहाणे यांचा दणदणीत षटकार. जणू काही बॅट मध्ये स्प्रिंग आहेत की काय असं चित्र नक्कीच सोन्या गायकवाडनं त्या ठिकाणी उभं केलंय. आपण पाहतोय सोन्या गायकवाडच्या बॅट मधून धुवाधार फलंदाजी. दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. आहे आहेर मोटर्स घाडगाव. प्रोप्रायटर माननीय नितीन शेठ आहेर यांचा सनसनीत चौकार. व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन होते लक्ष्मी उद्योग समूहाचे ओनर आदरणीय राहुल शेठ गडगे आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गडगे साहेबांचं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा षटकार क्रमांक असेल 11वा. सोन्या गायकवाड सुशांत गायकवाड ऑन फायर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. मंगलमूर्ती ट्रेडर्स माननीय माऊली शेठ कहाणे यांचा खतरनाक षटकार. या ठिकाणी कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा अगदी मदत करणारे व्यक्तिमत्व आहे. कोविड सेंटर घारगाव या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची मदत राहुल शेठ गडगे साहेबांच्या वतीने झालेली आहे. त्यांचं मी मनापासून गणेश स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रवीण, किती वैयक्तिक रन आहेत आणि बॉल किती बाकी आहेत? 24 चेंडू 88 बनवल्यात. आपण पाहतोय 3 चेंडू नक्कीच ओके, तर इथं नाना रंदे साहेबांच्या वतीने एक बक्षीस आलेलं आहे. जर सेंचुरी पूर्ण झाली तर इथे 2100 रुपयाचं प्राइज असेल खास करून सुशांत गायकवाडसाठी. सनद जयसूर्य यांची आठवण करून देणारी फटकेबाजी. 1996चा काळ आठवला शेख. तर बऱ्याच काळ 17 चेंडूत अर्धशतक बनवण्याचा विक्रम सनद जयसूर्य यांच्या नावावरती नक्कीच होता. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. चेंडू केला जाईल फील्ड. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार.